एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. बारा चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. तीन दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. हेमंत भाऊजींनी तुमचं बोलणं सहज ऐकलं आणि त्यांनी मला सांगितलं. तेव्हापासून मला तुमच्याशी बोलायचंय. बोला. हे पण मला म्हणाले की तू ललिताताईंना स्पष्ट सांग, म्हणजे नंतर काही गैरसमज व्हायला नकोत. म्हणजे तुम्ही त्यांनाही सांगितलंय का? हो. नाही म्हणजे ललिताबाई, कसं आहे ना की आमच्या घरातले निर्णय वसंताला सांगितल्याशिवाय परस्पर घेत नाही. कसला निर्णय? कशाबद्दल बोलताय नक्की? अहो काही नाही हो, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय ना. अंजलीताई, कसला गैरसमज? हेमंत भाऊजींनी मला सांगितलं की आम्ही खूप मोठी माणसं आहोत असं तुम्हाला वाटतंय, आणि त्यामुळे आम्ही आमची मुलगी तुमच्या घरी देऊ की नाही अशी तुम्हाला काळजी वाटते. एवढंच? म्हणजे स्वानंदीच्या काकांनी हे ऐकलं होतं का? हो. याच्याबद्दलच बोलायचं होतं. म्हणजे आम्ही काही मोठी माणसं वगैरे नाही. हा, आम्ही आपली साधी सरळ मार्गाने जाणारी माणसं आहोत. लोकांचे असतात गैरसमज, पण आम्ही नाही त्यातले. म्हणजे एवढंच बोलायचं होतं ना तुम्हाला? केवढी घाबरली होती ललिता. नाहीतर काय. अजय म्हटलं सगळं जुळून आलंय, दोघं एकमेकांना आवडायला लागले, आणि आता काय मध्येच आहे. आमच्या मनात जे होतं ते आम्ही तुम्हाला सांगितलंय. हो. दुसरं काही नाही आमच्या मनात, आणि आम्ही जे करायचं ठरवलंय ते आम्ही करणारच आहोत. हो हो वच्छी त्यांनी कल्पना दिली असेलच ना तुम्हाला. हो. वच्ची मावशी म्हणालेत मला सगळं. माझ्या मनावरचं ओझं उतरलं अगदी. ललिताबाई, आज मात्र मी तुम्हाला चहा घेतल्याशिवाय इथून जाऊ द्यायची नाही. हो कुठवर आले बघ चहाचं. हो आले. काय ग, कोणाला फोन करतेस? नीलला. काळजीत असतील ना ते. हॅलो, हा बोल. आई आत्ताच आमच्या घरी येऊन गेल्या. तुम्ही काळजी करत बसाल म्हणून कॉल केला. थँक गॉड. थँक्यू सो मच स्वानंदी, थँक्यू सो मच. नील,
असा कसा आहेस रे तू ममाज बॉय? तिथे आईची काळजी वाटते आणि इथे माझी बहीण आजारी, त्याचं काहीच नाही तुला. नील, तिच्या आवाजावरून सुद्धा कळलंही नाही तुला. असं काय तू? सॉरी हा ताई, गंमत करते. मी गंमत करत नाहीये, दुर्लक्ष करू नकोस माझ्या बहिणीकडे. गप गप. स्वानंदी, आय एम सॉरी. तुझ्या आवाजावरून मला कळलं होतं की तुला काहीतरी झालंय, पण मी आईच्या टेन्शन मध्ये होतो त्यामुळे. नाही नाही, इट्स ओके. एवढं काही झालं नाही, सर्दी झालीये. सर्दी झाली आहे ना? अरे मग फिकर नॉट. तुला गरम गरम सूप प्यायला घेऊन जातो. 8 वाजता तयार राहा, तुझ्याकडे पोचतोच मी. सर्दी अशी रफू चक्कर होऊन जाईल. आपल्याला बहाणेच हवे असतात ना भेटण्याचे. बहाणे? आता कशाला बहाणे? आधी खूप केले की. आता सगळ्यांच्या देखत तुला हातात हात घालून घेऊन जाईल. काही गरज नाही. आज लवकर घरी जा आणि आई सोबतच राहा. आपण उद्या संध्याकाळी भेटू. हे काय स्वानंदी, प्लीज यार. नो अपील. मी फोन ठेवते. बाय. ओके. बघितलंस, त्याला सांगावं लागलं तेव्हा त्याला कळलं. अजिबात नाही. त्यांना कळलं होतं, टेन्स्ड होते ते म्हणून नाही विचारलं. काय काय त्यांना ते? अगं आत्तापासूनच आहो जाऊ करायला लागलीस ना, डोक्यावर बसेल ना तो तुझ्या. गप ग. अगं खरं तुला कळत कसं नाहीये स्वानंदी? अगं ही मम्माज बॉय टाईप मुलं असतात ना, ती लग्नानंतरही आईचा पदर धरून असतात. तू एक काम कर, लग्नानंतर त्याला तुझ्या ओढणीशी बांधून ठेव. आई काय शिकवतेस ताई? अगं खरं. आणि तू सुद्धा असं काही करू नकोस. बायको आल्याने आईचं महत्व कधीच कमी होत नाही. आणि माझ्या नवऱ्याने असं काही केलं ना तर मला अजिबात आवडणार नाही. आई ती आई असते. झालं. हे असंच बोलत राहिलीस ना तर ललिताबाई डोक्यावर मिऱ्या वाटेल ना तुझ्या. काय झालं? त्या मिऱ्या वाटतील माझ्या डोक्यावर. हे वर्षाताईच्या साखरपड्यात वच्चे आहेत त्या काय म्हणायला आठवतंय? आई, ही पोरगी तर सासूच्या डोक्यावर मिऱ्या वाटणार आहे. आणि त्यावर मी म्हणाले होते, मिऱ्या वाटणार आहे पण डोक्यावर नाही, मिक्सर मध्ये. आणि सासूबाई नाही मिक्सर मध्ये मिऱ्या वाटायला शिकवेन. माझ्यामुळे खूप त्रास झाला ना ललिता. कुठल्या डाव्या उजव्या हाताने कुठे फोन ठेवला मलाच आठवत नाही ग. तर घरी गेलं ना पहिले फोन शोधते मी. ते सगळं जाऊ द्या. असं का म्हणाला अंजली ताई? म्हणजे आम्ही सरळ रस्त्याने जाणारी साधी माणसं आहोत असं म्हणाल्या त्या. तुम्ही काहीतरी वेगळंच सांगितलं होतं मला. कमालच करतेस ललिता तू. आता जी माणसं सरळ रस्त्याने जात नाही ते त्यांच्या वाकड्या रस्त्यांचे पत्ते सांगत सुटतात का ग? हत्तीचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे. समजून घे. नाही तसं असेल तर ठीकच आहे. नाही तर तुम्ही एक सांगताय त्या दुसरंच सांगताय. कशाला कशाचं मिळ नाही. मी घेते ग, बस. राहिलाय. हॅलो. हा नमस्कार. हो का? बरं बरं, जरा थांबा हा. मी ललिताबाईंना विचारते. ललिता, ते दागिने दिले होते ना स्वानंदीसाठी करायला, ते तयार आहेत म्हणताय. उद्या आणायचे म्हणताय. उद्या नाही, नको उद्या नको. महिला मंडळाची मीटिंग आहे ना उद्या मला, त्यामुळे उद्या घरी नसेन मी. उद्या नको. बर. हॅलो. हा, उद्या वेळ नाहीये त्यांना. काय? हो हो, पण नाही नाही. बरं ठीक आहे, या तुम्ही उद्या दागिने घेऊन आणि पैसे घेऊन जा तुमचे. ठीक आहे? अहो काय केलं वहिनी तुम्ही? मी म्हणाले ना तुम्हाला उद्या मीटिंग आहे माझी. आता कोण करणार आहे एवढा मोठा व्यवहार? अगं, तू एकदा दागिने परत पाठवलेस ना, त्यामुळे चिडलेला वाटला मला तू. अगं बाई, एकदा पाठवलेत का दागिने? हो. पाठवले म्हणजे मी सांगितलेलं डिझाईन नव्हतं केलं त्यांनी, म्हणून मग का ठेवून घ्यायचेत म्हणून पाठवले परत. पण आता तो म्हणतोय बाईसाहेबांनी सांगितलेले सगळे बदल केलेत.
आता डिलिव्हरी घ्या आणि कॅश द्या, नाहीतर ऍडव्हान्स विसरा म्हणाला. अरे देवा, भारीच चिडलेला दिसतोय ग. म्हणून मग उद्याच बोलवायचं का तुम्ही? फार मोठा गोंधळ होईल हो वहिनी. गोंधळ? गोंधळ कसला? तू घरात नाही एवढंच ना, जानकी ताई आहेत ना. हो ना. अगं भाऊजी सकाळी आणतील बँकेतून कॅश काढून. तू जा ना, तुला जायचं तेव्हा मीटिंगला. मी आहे ना डिलिव्हरी घ्यायला, मी घेईन. तेवढंच नाही, म्हणजे स्वानंदीसाठी दागिने केलेत ना, तिला नको का पसंत पडायला ते? अगं बाई हो की. आणि एकदा व्यवहार झाला ना करून की मग काही बदल करायला नाटकं करतात ही माणसं. म्हणून त्यात काय ललिता, मी आणेन ना स्वानंदीला. अगं मी एवढं नाही करू शकणार तुझ्यासाठी, नीलची मावशी आहे मी. हो ना. हे आहेस हो, पण तुम्हाला कशाला ना उगाच त्रास. काय बहिणी? त्यात कसला त्रास? हक्क आहे माझा तो. माझ्या भाच्याचं लग्न आहे, एवढंही करणार नाही का मी? हो ना. अगं घरचीच तर आहे बच्ची. मला तर काही सुचतच नाहीये. तू ना आता कसला विचारच करू नकोस. मी करते ना स्वानंदीला फोन. आणि बच्ची आहे ना, आणि बच्ची जाऊन तिला घेऊन येईल उद्या. गाडी पाठवू आपण. म्हणजे जमेल ना ग गाडी पाठवायला? न जमायला काय झालं, एवढ्या गाड्या आहेत. हो ना ललिता? ठीक आहे, बघू आता. बघते काय करायचं ते. आता आणखी काय बघायचं बयो? ठरलंय की नाही? आता जानकी ताई त्यांना फोन करेल, तू त्यांच्याकडे गाडी पाठव, मी पोचते तिथे रिक्षाने किंवा बसने, घेऊन येते तुझ्या सुनेला. आता निघते, मात्र घरी पोचायला हवं ना. हा ताई येते का? चला. अच्छा येते ललिता. आजी आई सुखी हो. हे काय गो, काकू आणि सायली आल्यात आहेत अजून बाजारातनं? हो ना ग, तुझे बाबा आणि काका यायच्या आधी यायला हव्यात त्या. नाही तर कुठे गेल्या, किती वेळ लागणार आहे, अजून का नाही आल्या, एक ना 17 प्रश्न विचारतील. काय ग, आज काय मागितलंस देवाकडं? मी म्हटलं माझ्या आजीच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. लबाडायचं अगदी. मला काय हवंय ते सगळं दिलंय बरं का देवानं तुला. प्रेमळ सासू, अंजलीला नुसतं बोलायचंय म्हटल्यावर स्वतः आल्या इथं. हो ना, पण बरं झालं त्या आल्या ते, म्हणजे सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. महेशची आई पण प्रेमळ आहे म्हटलं. ए हो, त्या काकू पण मस्त आहेत. पण तू बोलून काय उपयोग, यांना कळायला नको. अगं पण त्या आहेतच चांगल्या स्वभावाच्या. मी पहिल्याच दिवशी बोलले होते तुला. अगं त्याशिवाय का त्यांनी तुला माफ केलं? हॅलो, हा नमस्कार. हो हो, मी स्वानंदीची आई बोलते. हो पाठवू ना, नक्की पाठवू. बाकी सगळं ठीक? हो हो हो, देवाची कृपा आहे. हो हो, ठेवते हा. अच्छा. कुणाचा फोन? नीलच्या काकू जानकी ताई. स्वानंदीला बोलवले उद्या. कशाला? दागिने बघायला बोलवलंय. पच्छी आता येणार आहेत, गाडी पाठवणार आहेत म्हणाले घ्यायला. उगाचीच नाटकं. तिला काय एकटीला जाता येत नाही का? अगं संपदा, कौतुक असतं हे. त्या घरची सून होणार आहे ती. अजून लग्नाची बोलणी सुद्धा झाली नाहीत आणि दागिने सुद्धा घडवायला टाकले. म्हणजे किती हौशी माणसं आहे कळताय ना. स्वानंदीचं कौतुक करताना महेशच्या घरच्यांशी बोलायला विसरून गेलात ना सगळे. सतत मीच आठवण करून द्यायची.
माझं पण करा, माझं पण करा. हो ना? महेशच्या घरचे लोक प्रदर्शन करत नाहीत, पण ती मोठीच माणसं आहेत. कळलं? ताई वाईट वाटलं ताईला. नीलच्या घरचे पण ना जरा. तू गप्प बैस ग. नाहीतरी एवढ्या तेवढ्या कारणावरून दुसऱ्याची सवयच आहे त्या संपदाला. अगं नाही आई, तिला वाईट वाटणं अगदी स्वाभाविक आहे. आपण महेशच्या घरच्या लोकांशी आधी बोलायला हवं होतं. आता आपण आधी महेशच्या घरच्या लोकांशी बोलूया आणि मग ललिता त्यांची बोलणी करूया. स्वानंदी, तोपर्यंत तू त्यांच्याकडे जाऊन त्या म्हणतायत तसं दागिने बघून ये. आता त्या सोनारासमोर उद्या काय होणार आहे देवच जाणे. मी घरी थांबले तर खोटी पडेल आणि नाही थांबले तर ते शक्यच नाही. वच्छी मावशी स्वानंदीला घेऊन येणार आहेत. तिला नको त्या गोष्टी कळतील. हुशार आहे ती. मग काय करू आता? या वच्छी मावशी पण ना मुलखाच्या आगाऊ आहे. नको तिकडे प्रेमाचा हक्क दाखवत असतात. हेही आलेले नाहीत अजून, म्हणजे पैशाची सोयही झालेली नाही काही. काय होणार आहे आता? आई. आलास? हा, अगं आपलं फारसं बोलणं झालंच नाही ना आज. हो ना. मला माहित होतं तू वाट बघत असशील. लवकर आलो म्हणून. तू बरी आहेस ना? अरे आई कशीही असली आणि मुलाने विचारलं बरी आहेस ना, की बरीच होती ती. म्हणजे तू बरी नाहीये? नाही रे, बरी आहे मी. स्वानंदीशी बोलणं झालं का? बरं नाहीये ना तिला? उद्या भेटणार आहोत आम्ही. उद्या उद्या भेटत जा रे तिला. मुली काही सांगत नाहीत पण त्यांना पण इच्छा असते भेटण्याची. पिक्चर बघायला जा, 4-5 तास एकत्र घालवा जरा. आई अगं तेच करणार आहोत आम्ही. गुड, छान आहे ग बाळ माझं. तू आराम कर, मी फ्रेश होतो. म्हणजे स्वानंदी काही उद्या येत नाही. हे अगदी काय कोहिनूर हिरा असल्यासारखं बघत बसलीस ग. बघायला गेला तर साधा अमेरिकन डायमंडच आहे. पण माझ्यासाठी तो कोहिनूर पेक्षा कमी नाही. प्रेमात पडून लग्न मी करते, पण मला तूच जास्त प्रेमात पडलेली वाटतेस. ताई, तू पण पुन्हा एकदा पड ना ग महेशच्या प्रेमात. हा छान असते प्रेमात पडणं. पण प्रेमात पडल्यावर अमेरिकन डायमंड आणि खरा हिरा यातला फरक नाही ना कळत. ताई, अगं हे गिफ्ट वगैरे फक्त निमित्त असतं ग. प्रेमाची तुलना त्याच्याशी नाही ग करू. स्वानंदी, तुझ्या नशिबात चांदीच्या अंगठीतला खोटा हिरा तरी आहे. माझ्या नशिबात तेही नाही. मी तर वाटच बघते की कधी महेशला सुचेल आणि तो कधी मला महागडं गिफ्ट देईल. ताई, तू गिफ्टची वाट नको बघूस, महेशची वाट बघ. ताई, तुला एक सांगू का ग? वाट बघण्यात ना पण एक मजा आहे. असं ना धडधडतात. सगळीकडे तोच दिसतो. सारखा त्याचाच आवाज ऐकू येतो. आणि ना जगातली सगळी माणसं ना त्याचाच चेहरा घेऊन असतात. मस्त वाटतं. आई, स्वानंदी, तुझ्या आयुष्यात सगळं छान छान मिळतंय तुला, म्हणून तुला असं वाटतं. मी किती विचार करतो तुझा. इथे महेशला माझी आठवण येत असेल की नाही कोणाच ठाऊक.
हे नाही हा, महेश खूप चांगला आहे आणि त्याचं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. आणि अगं तेच महत्वाचं आहे ताई. तू ना त्याला थोडा वेळ दे. तू असं अचानक तुझं वेगळंच रूप त्याला दाखवलंयस, तो जरा भांबावला असेल. हॅलो, हे बघ, माझी पण काही हौस, काही इच्छा आहेत की नाही? दरवेळी मीच कॉम्प्रोमाइज करायचं का? सतत मीच त्याला समजून घ्यायचं? अगं पण त्याने घेतलंय की तुला समजून. आता तुमचं लग्न झालं, तू अमेरिकेला गेलीस की असालच की तुम्ही राजा राणी. मग ना तुला हवं ते आणि हवी तेवढी शॉपिंग कर. त्याला ना काटकसर करण्याचा रोग आहे. मला माहितीये तो तिथेही तेच करणार आहे. आई, तू आधीपासूनच अंदाज का बांधतेस? कारण मला माहितीये मला काही खरे हिरे वगैरे नाही मिळणार आहेत. तर जाऊ दे, आता अमेरिकन डायमंड पण नाही मिळणार मला. ताई, तुझ्या एक गंमत लक्षात आलीये का ग? म्हणजे बघ, तू जर का अमेरिकेला गेलीस आणि जरी तू खरा डायमंड विकत घेतलास तरी तो अमेरिकन डायमंडच असेल ना. मग तू काय कर माहितीये का, तू खूप सारे अमेरिकन डायमंड्स विकत घे. म्हणजे महेशची काटकसर पण होईल आणि तुझी हौस पण पूर्ण होईल. काय झालं? पुन्हा असले सडके जोक्स माझ्या समोर मारायचे नाहीत.